नमस्कार. ईशा कुकिंग किचनमध्ये आपण आज बनवणार आहोत झणझणीत आणि मसालेदार अशी बटाटा रस्सा भाजी. चला तर आपण आता सुरुवात करूया. मी आता भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. ते बारीक चिरून गॅसवर तवा ठेवून ते चिरलेले कांदे मी काळे करून घेते. आपण आता बघू शकता त्याच्यामध्ये मी 1 चम्मच तेल घातलेलं आहे आणि छानपैकी असं परतून घेऊन थोडे नरम झाले की अर्धे कांदे मी काढून घेते. नंतर थोडे कांदे हे पूर्ण काळे होईस्तोवर राहू देते आणि तेही काढून घेते. कांदे आता छानपैकी भाजले गेलेले आहेत, आपण पाहू शकता. त्याचप्रकारे 1 वाटी खोबऱ्याचा किसही मी तव्यावर छानपैकी असा कुरकुरीत होईस्तोवर भाजून घेते. आता आपण सगळं वाटण्यासाठी लागणारं साहित्य तयार केलेलं आहे. 10 ते 15 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत. 2 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. जिरं घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली हिरवी आणि कांदे छानपैकी भाजून घेतलेले आहेत. खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. सगळं वाटण आता आपण मिक्सरमधून दळून घेऊ बारीक. त्यासाठी मी 2 चम्मच लाल चटणी घेतलेली आहे आणि 1.5 चम्मच मी मसाला घेतलेला आहे. हे अगदी योग्य प्रमाणाने ही भाजी छान अशी टेस्टी होते. आता सगळं वाटण हे मिक्सरमधून छानपैकी बारीक पेस्ट बनवून घेऊया. भाजीसाठी मी आता 4 बटाटे घेतलेले आहेत. त्यांची वरची साल काढून घेतलेली आहे आणि त्यांचे सारखे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये तेल टाकून हे बटाटे छान असे वाफवून घेणार आहे, जेणेकरून भाजीत लवकर शिजतील. बटाटे आता छान वाफवून झालेले आहेत. आता मी त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. त्याच तेलामध्ये मी आता तयार केलेले हे वाटण घालून छानपैकी परतून घेणार आहे. गॅस हा मंद राहू द्यायचा आहे, कारण तेल हे तापलेलं आहे. मसाला हा छानपैकी असा परतत राहायचा आहे, जेणेकरून मसाला छान प्रकारे तळला जाईल आणि त्याचा चवही छान येईल. आपण बघू शकता आता छानपैकी असं तेल हे रिलीज होत आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून मसाला खाली जळणार नाही. मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घातल्यानंतर आपण आता हा मसाला 1-2 मिनटं छान असा शिजू देऊ. आपण आता त्याच्यामध्ये पाणी घालूया. आपल्याला जेवढी भाजी करायची आहे त्यानुसार आपण त्याच्यात पाणी घालायचं आहे. आता आपण भाजीमध्ये हिरवी कोथिंबीर घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया. मला भाजी थोडी पातळ वाटत होती, त्यासाठी मी त्याच्यामध्ये 2 चमचे येसवर घालणार आहे. येसवरमध्ये मी थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे आणि ती आता मी भाजीमध्ये घालणार आहे. त्याच्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि चवीलाही छान लागते. भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आपण त्याच्यामध्ये थोडे शिजलेले बटाटे घालणार आहोत आणि चांगले शिजोस्तोवर भाजी आपण मंद आचेवर राहू देणार आहोत. आता छान अशी तरी आलेली आहे. आपण वरतून कोथिंबीर घातली आहे. आता आपण बघू शकता भाजीचं टेक्स्चरही छान आलेलं आहे आणि भाजी बघूनही तोंडाला खूप पाणी सुटत आहे. आपण नक्की ट्राय करा. धन्यवाद.